सकाळचं छान असं गावाकडचं वातावरण बघा. सगळीकडे छान असं धुक्याधुक्यासारखं झालं आहे. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन छान व्हिडिओमध्ये. तर टॅमॅटो बांधायचा लास्ट दिवस होता. टॅमॅटो बांधत होते सकाळपासून आणि मग छान असं त्यांची जेवणाची सुट्टी झाली. सगळे मिळून छान असे जेवण करायला बसलेले होते ओट्यावर. बाहेर पटांगणामध्ये बसले कारण जागा खूप म्हणजे सगळे भरपूर जण असल्यामुळं आज जागा पुरत नव्हती. मग सगळेजण छान असे ओट्यावर जेवायला बसले होते. आत्या बाहेर आणून देतात म्हणजे सगळं वाडावाडी चालू आहे. भाजी वगैरे देतात. आज गणेश पण बसलेला आहे त्यांच्यासोबत जेवायला. पावसाचं वातावरण आहे, अचानक काही सांगू शकत नाही. म्हणजे पाऊस कधी येईन ते काही सांगता येत नाही. तर काय केलं, टॅमॅटो काढलेली होती इकडे बाजारासाठी आणि मी पण आता जेवण करून जाणार आहे बाजाराला. तर दुपारीच अचानक बघा केवढा पाऊस झाला होता इकडे बघा. इतका पाऊस चालू झाला. तर मग काय झालं, थोडंसंच त्यांनी जेवण केल्यानंतर थोडंसंच जाऊन बांधलं की लगेचच पाऊस चालू झाला. मग त्याच्यामुळे परत काय त्यांना कामच करता आलं नाही. मग सगळेजण मस्त असे छान आतमध्ये बसले होते. इतक्या विजा वगैरे होत्या खूपच. म्हणजे गावाकडे ना अचानकच एकदमच पाऊस येतो भरपूर. तर बघा केवढं पाणी पाणी करून टाकलं. आणि जिकडे ट्रॅक्टर चालू होता का तिकडे मी विचारलं, तिकडे काही पाऊस नव्हता. असं आमच्याकडे गावाकडे गंमत असते. एकीकडे पाऊस पडतो, एकीकडे पाऊस पडत नाही. तर टॅमॅटो बांधायला कसा उशीर व्हायला लागला ह्या खरं तर पावसामुळे. दुपारी पाऊस येतो त्यांचं पण काही हे होत नाही, चालत नाही त्याच्यापुढे. आणि सगळेजण बघा छान असे आतमध्ये बसलेले शेडमध्ये येऊन. आणि आत्या आणि ते दुसरे एक ताई भिजल्या, तिकडे गवार तोडायला गेलत्या आणि त्या तिकडून घरी येऊसपर्यंत भिजलेल्या होत्या. इंदुमावशी पण आलेल्या आहेत आणि पावसाने किती जोर घेतला आहे बघा इकडे. तर नंतर काय झालं, शेळ्या ओरडायला लागल्या कारण शेळ्यांना काय झाले, टॅमॅटो बांधायचं चालू असल्यामुळे फिरवायला वेळ मिळत नाही आहे. मग मी आणि आत्या जाऊन आता ह्यांना शेवरी घेऊन येतो. पाऊस उघडला आहे, जास्त वेळ नव्हता, थोड्या वेळच होता आणि ऊन पडलं आहे. त्याच्यामुळे जातो आम्ही आणि शेवरी घेऊन येतो आणि हे करतो, त्यांना खायला टाकतो कारण ओरडत आहेत. वेळ पण आहे, आता काही काम पण नाही आहे. आत्या गेल्यात तिकडे लाकडं आणायला आणि तिकडूनच येताना आहे ना दुधी आणला. तिथे दुधीचा वेल होता, दुधी भोपळा छान. आता मी ह्याची संध्याकाळी भाजी बनवणार आहे. हे बघा चिखलाने भरला आहे तो. खूप दिवस झालं दुधीची भाजीच बनवली नाही. हिरवी मिरची वगैरे घालून भाजी बनवायची. आत्या तिकडून लाकडं आणायला गेल्या होत्या, हे करतायत, पाय धुतात. आता थोड्या वेळ आम्ही थांबतो आणि जाऊन शेळ्यांना हे घेऊन येतो, शेवरी घेऊन येतो. मामा जरा आराम करतायत, कंटाळा आलेला होता कारण 2-3 दिवस झालं ही सलग काम चालू आहे ह्याचं टॅमॅटो बांधायचं. मग त्याच्यामध्ये थोडासा आराम करतायत. तर वातावरण बघा, मगाशी पाऊस पडला आहे आणि आत्ता लगेचच ऊन झालेलं आहे. तर आता आम्ही घेऊन येतो शेळ्यांना वैरण आणि टाकतो कारण खूप शेळ्या ओरडत आहेत. सकाळी सकाळी छान अत्यंत चालू आहे चुलीवरचा स्वयंपाक. मला मिरची तोडायची आहे, मग मी तिकडे मिरची तोडायला आली आहे. आत्या म्हणल्या मी स्वयंपाक बनवतो, तू जा लवकर मिरची तोडायला. मग मी आले ग इथे रानामध्ये मिरची तोडायला. सोमवारच्या बाजारासाठी मला न्यायची आहे मिरची, म्हणून मिरची तोडत होते. मिरची तोडून झाल्यानंतर संध्याकाळी मला जायचं होतं रखमा मावशीकडे. त्यांना बरेच दिवस झाले त्यांच्याकडे गेले नव्हते. मग जाताना त्यांना थोडीशी टॅमॅटो काढली आणि मिरच्या मी जी का काढलेल्या होत्या ते त्यांना घेऊन जाणार आहे. मामांनी शेळ्या हे केलेल्या आहेत, फिरवून आणल्यात आणि बांधलेल्या आहेत. गाई पण आणल्यात आणि गाईला पण छान असं तिकडे बांधल्यात. आता धूर वगैरे करते आणि जाते त्यांच्याकडे. तर चुलीवर छान त्यांनी बनवली होती मस्त अशी कोबीची भाजी. हे बघा छान असा कोबी मी बारीक चिरला होता, फोडणी घातली होती भाजीला. त्यात आता शेंगदाण्याचं कूट घातलं आहे. आणि हे बघा ही मिरची थोडीशी राहिली होती सोमवारच्या बाजारातली, ती पण आत्याने छान अशी भरून केलेली आहे. आम्ही दोघांनी मिळून टॅमॅटो म्हणजे अजून चालूच आहे आमचं टॅमॅटो काढायचं. तर बाजारासाठी टॅमॅटो काढले, तिकडे असे हे केलेत, ओतलेत आणून मग निवडायचे, कॅरेट भरायचे आणि जायचं. मालवणीचा बाजार आहे सोमवारचा, त्याच्यासाठी टॅमॅटो काढलेत. वातावरण तर आज असं आहे, सकाळीच्या असतं वातावरण चांगलं, पण दुपारनंतर काय वातावरणाचं खरं नसतं. नेमकं बाजार दिवशी तर पाऊस येतोच. मामाने छान असे टॅमॅटो निवडून भरलेले आहेत. खराब टॅमॅटो सगळे काढलेत, पण टॅमॅटो आता चांगले निघायला लागले. ते बघा 2 कॅरेट टॅमॅटो आणि काल मी तोडलेली मिरची मामा मला सगळं भरून देतात पिशवीमध्ये. आणि जाणार गवार काय नाही, म्हणजे तोडायला वेळ पण मिळाला नाही आणि गवार पण नाही आहे. जायचं आहे आज मला सोमवारच्या बाजारासाठी. तर तिकडे चालू आहे आत्यांचा स्वयंपाक, म्हणजे होत आला स्वयंपाक. आता मी जेवण करते आणि आवरते आणि जाते हे बाजारासाठी. गाडी येते तोपर्यंत आणि मग मी जाणार आहे बाजाराला. मग मामा काय करतील, थोड्या वेळाने परत शेळ्या सोडतील. कारण काय होतं, वेळ तोपर्यंत त्यांना चरायला सोडलं की मग ओरडत नाहीत. वातावरण कसं झालं आहे बघा. आणि आमच्याकडे चला तुम्हाला दाखवते, मोगऱ्याच्या झाडाला केवढी फुलं आलेली आहेत. खूप छान अशा कळ्या फुलं. त्या दिवशी आत्याने मला छान असा गजरा बनवून दिला होता. त्या म्हणल्या तू काय बनवत नाही, तुला काही वेळ नाही, मीच बनवू. आणि इतका सुंदर गजरा बनवला होता की खूप छान. दिवसभर मी डोक्यामध्ये घातला. इथंही सदाफुली पण आली आहे बघा. पावसाळ्याच्या दिवसात ना कुठली पण झाडं एकदम छान दिसतात, मस्त अशी बघा केवढी फुलं. कधीच्या झाडाला एवढी फुलं नव्हती, पण ह्या वर्षी पाऊस लवकर आल्यामुळे अशी भरपूर सारी फुलं आलेली. ही ह्या वेळेला काय म्हणतात बरं,
मला आता नाव लक्षात येत नाही आहे, तो पण तिथं वेल आलेला. तो फेंट कलर आहे, तो डार्क निळा पण असतो आणि पांढरा पण असतो. तो वेल आहे. छान असं हिरवळ हिरवळ झालेली आहे गावाकडे. तर कसं वाटलं आमचं गावाकडचं वातावरण ते मला नक्की कमेंटमध्ये सांगत जा. आमची रानातली कामं, आमच्या शेळ्या हे नक्की सांगा कशा आहेत.